नमस्कार. BA भाग 3 राज्यशास्त्र विभाग. यापूर्वीच्या तासाला आपण पेपर नंबर 10 मधील 5व्या सेमिस्टरसाठी असलेले पहिले 4 टॉपिक याची सविस्तर माहिती आपण घेतलेली आहे. यानंतर पेपर नंबर 11 पाश्चात्य राजकीय विचार भाग 1. या पाश्चात्य राजकीय विचार या पेपरमध्ये विचारवंतांनी त्यांचे जे काही विचार असतील किंवा सिद्धांत असतील त्यांचा अभ्यास आपण करणार आहोत. त्यामध्ये प्लेटो, अरिस्टॉटल, मॅकियावेली आणि रुसो या 4 विचारवंतांचे विचार आपण अभ्यासणार आहोत. ज्याप्रमाणे बे भाग 2ला आपण भारतीय राजकीय विचारवंतांचा अभ्यास केलेला होता, त्याप्रमाणेच आपण या ठिकाणी पाश्चात्य राजकीय विचारवंतांचा अभ्यास करायचा आहे. अर्थात हे विचार अत्यंत सोपे आहेत. आपल्याला अभ्यास केल्यानंतर याचं ज्ञान येईल. हे सोपे विचार आहेत. एकसारखे विचारवंतांचे विचार नसल्यामुळे फारसा गोंधळ न होणारे विचारवंत आहेत. यामध्ये पहिलं प्रकरण किंवा पहिला जो टॉपिक आहे तो म्हणजे प्लेटो हा विचारवंताचा आहे. इसवी सन पूर्व 427 ते 347 हा त्याचा कालखंड आहे. पूर्व कालखंडामध्ये पुढून पाठीमागे जसं आपण आजच्या कालखंडामध्ये 1, 2, 3 असं जातो, तसं इसवी सन पूर्व कालखंडामध्ये 3, 2, 1 असं उलटं येत असतं. त्या दृष्टिकोनातून प्लेटोचा कालखंड हा इसवी सन पूर्व 427 ते 347 हा कालखंड आहे. या कालखंडामध्ये प्लेटोने जे विचार मांडले आहेत त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. अर्थात ख्यातनाम ग्रीक तत्ववेत्ता प्लेटो हा सॉक्रेटिसचा शिष्य आहे. सॉक्रेटिसप्रमाणे प्लेटोने प्राचीन ग्रीक तत्त्वज्ञानात मोलाची भर घातलेली आहे. प्लेटोची कीर्ती केवळ प्राचीन काळी होती असं नाही, तर आजही जगभर त्याची कीर्ती पसरलेली आहे. प्लेटोचा जन्म अथेन्सजवळील एजिना बेटात ख्रिस्तपूर्व 427 साली एका उमराव घराण्यात झालेला होता. त्याच्या वडिलांचे नाव अरिस्टॉन होते, तर आईचे नाव पेरिटोनी असे होते. प्लेटोचे आई वडील कुलीन, अभिजात व सुसंस्कृत होते. प्लेटोचे बालपण व तारुण्य या उमराव घराण्यात गेले. या घराण्यात तत्त्वज्ञान व साहित्य परंपरेने आलेले होते. साहजिकच प्लेटोला त्याचं बाळकडू मिळाले होतं. प्लेटोचे मूळचे खरे नाव अरिस्टॉटलीज हे होते, परंतु पुढे त्याच्या रुंद छातीमुळे त्याला प्लेटो हे टोपण नाव प्राप्त झाले. प्लेटो हा शब्द प्लोटस या ग्रीक शब्दावरून निर्माण झाला आहे. प्लोटस म्हणजे बोर्ड म्हणजे रुंद, या वरून प्लेटो हा शब्द रूढ झाला. प्लेटोने आपल्या बालवयात गायन, वादन, चित्रकला, तत्त्वज्ञान अशा विविध विषयांचा अभ्यास केलेला होता. प्लेटोचं लहानपणी काही नाट्यगीते, भावगीते लिहिली होती. त्याच्या पूर्वी होऊन गेलेल्या सर्व तत्त्वज्ञानचे लेखन त्याने वाचले होते. वयाच्या 20व्या वर्षी तो सॉक्रेटिसचा शिष्य झाला. सॉक्रेटिसच्या तत्त्वज्ञानाचा त्याच्यावरती फार मोठा प्रभाव पडलेला होता. ख्रिस्तपूर्व 404 ते 403 या काळात अल्पसंख्याकांच्या
आमदानीत प्लेटोला राजकारणात भाग घेण्याची इच्छा झाली होती, असे त्याच्या एका पत्रावरून दिसून येते. क्रिटियास व त्याचे इतर नातेवाईक यांनी त्याला त्याबाबत जोरदार आग्रह चालविला होता, परंतु अल्पसत्ताकांची अरेरावी, अत्याचार व जुलमी व्यवहार पाहून त्याने मन बदलले. त्याच दरम्यान अल्पसत्ताक शासन पद्धती जाऊन लोकसत्ताक शासन पद्धती आली, पण तिने अल्पसत्ताक पद्धतीला मागे टाकून अन्याय, अत्याचार, जुलूम यांचा कळस केला. त्यात सॉक्रेटिसवर विषप्राशनाचा प्रयोग झाला, त्यामुळे त्याला लोकशाही पद्धतीची वीट आली किंवा तिरस्कार आला. प्लेटोच्या मनामध्ये अथेन्स नगर राज्याची सुधारणा करून समाज व राज्यव्यवहार सुधारावयाचे होते, परंतु वरील कारणांच्यामुळे त्याला आपली इच्छा पूर्ण करता आली नाही. सॉक्रेटिसच्या मृत्यूनंतर प्लेटोने मध्ये न राहता विविध देशांना भेटी दिल्या. मेगोरा, सिरिना, इजिप्त, लोअर इटली, सिसिली, इराण, बॅबिलोनिया, हर्बिया इत्यादी देशांना त्याने भेटी दिल्या. जवळजवळ 12 वर्षे प्रवास करून प्लेटोने विविध देशांच्या राजकीय परिस्थितीचा व तेथील विचारप्रणालीचा अभ्यास व निरीक्षण केले. या प्रवासामुळे प्लेटोस आपल्या तत्त्वज्ञान व राजकारण या विषयाच्या ग्रंथलेखनास लागणारा अनुभव भर घालण्यात आली. प्लेटोने एक अकॅडमी स्थापन केली होती. प्लेटोची अकॅडमी ख्रिस्तपूर्व 388 ते 387 या वर्षी प्लेटोने अथेन्स येथे अकॅडमीची स्थापना केली. अकॅडमी स्थापना प्लेटोने 2 हेतू गृहीत धरले होते. पहिला हेतू केवळ ज्ञानलालसा व शास्त्रशुद्ध पद्धतीने विद्याभ्यास व्हावा, तर दुसरा हेतू असा होता की मिळवलेले ज्ञान मानवी हित साधण्यासाठी सार्थकी लावावे. प्लेटो ज्ञानी मनुष्यच राज्य चालवू शकतो, म्हणून मानवी प्रगतीसाठी तत्त्ववेत्ते अधिकाऱ्यांनीच राज्यकारभार चालवला पाहिजे. प्लेटोची अकॅडमी भावी राज्यकर्ते व विधिमंडळात भाग घेणारे सभासद यांना शिक्षण देण्याच्या हेतूने स्थापन झाली होती. या कार्यात चांगले यश मिळाले. प्लेटोने अकॅडमीला सुव्यवस्थित व स्थिर स्वरूप देण्यासाठी जवळजवळ 40 वर्षे घालवली. तो स्वतः अकॅडमीत व्याख्यान देत असे. अकॅडमीत सर्व ग्रीसमधून निरनिराळ्या प्रांतातील तरुण येऊन शिकत असत. या संस्थेतून अनेक तत्त्ववेत्ते, राजकारणी पुरुष व सेनापती निर्माण झाले होते. अकॅडमीचे कार्य पाहत असताना प्लेटोने तत्त्वज्ञान, नीती, राजकारण, अध्यात्म इत्यादी विषयावरती विविध ग्रंथ लिहिले होते. इसवी सन पूर्व 347 मध्ये प्लेटोचा मृत्यू झाला. त्यापूर्वी दी लॉज हा त्याचा शेवटचा ग्रंथ प्लेटोने लिहिला होता. तो त्याच्या मृत्यूनंतर पुढे प्रसिद्ध झाला. प्लेटोवरती विविध व्यक्तींचा आणि विविध घटकांचा प्रभाव पडलेला होता. सामान्यतः प्लेटोच्या हातून तत्त्वज्ञान व राजकारण याविषयी जे कार्य झाले, त्या कार्यासाठी लागणारी प्रेरणा त्याला पुढील गोष्टींच्या प्रभावातून मिळाली होती. पहिला प्रभाव सॉक्रेटिसचा प्रभाव. प्लेटो हा सॉक्रेटिसचा शिष्य होता. सॉक्रेटिसच्या तत्त्वज्ञानाचा प्लेटोवरती फार मोठा परिणाम झाला होता. सॉक्रेटिस हा ग्रीक तत्त्वज्ञानाचाच नव्हे, तर एकंदरीत पाश्चिमात्य तत्त्वज्ञानाचा जनक म्हणून प्रसिद्ध आहे. म्हणजेच सॉक्रेटिस हा
पाश्चिमात्य तत्त्वज्ञानाचा जनक म्हणून ओळखला जातो. अशा तत्त्ववेत्तेच्या सानिध्यात राहिल्याने प्लेटोला तत्त्वज्ञानाची गुरुकिल्ली समजली. प्लेटोला तत्त्वज्ञान आणि राजकीय तत्त्वज्ञान या विचारावर सॉक्रेटिसच्या विचारांची फार मोठी छाप असलेली दिसून येते. दुसऱ्या घटकाचा प्रभाव म्हणजे ग्रीक नगरराज्य व तत्कालीन राजकीय परिस्थितीचा प्रभाव. ख्रिस्तपूर्व 6व्या व 5व्या शतकात ग्रीसमध्ये विशेषतः अथेन्स नगरराज्यात अल्पसत्ताकांचे राज्य होते. अमीर उमरावातील कलह व जनतेवर होणारा अन्याय, जुलूम यामुळे अथेन्स काही वर्षांनी लोकसत्ताक राज्य झाले आणि त्यात प्रातिनिधिक अधिकारी नेमण्यात आले. प्लेटोचा चुलता क्रिटियास आणि काही नातेवाईक लोकसत्ताक पद्धतीमधील दोष काढून विस्कटलेली घडी पुन्हा बसवण्याचा निष्फळ प्रयत्न करीत होते. पण त्यांचे अन्याय, अत्याचार, विशेषतः सॉक्रेटिसला जगातून नाहीसा करावयाचा पाहून राजकारणाविषयी प्लेटोचे मन पूर्णपणे विटले. अथेन्सप्रमाणे सर्व ग्रीक देशात इतर नगरराज्यांची हीच अवस्था होती. या सर्व नगरराज्यांचा कारभार अडाणी लोकांच्या हाती गेल्याने राज्यकारभार कमालीचा अस्थिर व गोंधळाचा बनला होता. ही स्थिती सुधारण्यासाठी तत्त्वज्ञानाच्या योग्य मार्गाने होणारा अभ्यासाने ज्ञानी, बुद्धिमान राज्यकर्ते निर्माण होणे आवश्यक आहे, हा विचार प्लेटोच्या मनात आला आणि तो राजकीय तत्त्वज्ञानाकडे वळला. ग्रीक नगरराज्याच्या तत्कालीन परिस्थितीमुळे प्लेटो अधिक प्रभावी बनला व त्याच्या हातून दी रिपब्लिक, दी स्टेट्समन्स आणि दी लॉज हे महान ग्रंथ निर्माण झाले. तिसरा घटक आहे प्रभाव पडण्याचा, तो म्हणजे विविध देशांना व नगरराज्यांना दिलेली भेटींचा प्रभाव. प्लेटोने ख्रिस्तपूर्व 399 साली आपले शिक्षण संपवून विविध देशातील प्रवासाला सुरुवात केली. सोलन, थेलीस, डेमोक्रिटिस वगैरे तत्त्ववेत्त्यांनी असाच प्रवास करून विविध देशातील राजकीय परिस्थितीचा अनुभव घेतला होता. अर्थात त्यांच्या या अनुभवप्राप्तीच्या मार्गावर प्लेटोवर प्रभाव पडल्याने त्याने इजिप्त, इराण, सिसिली, दक्षिण इटली इत्यादी देशांना भेटी दिल्या. या विविध देशातील राजकीय परिस्थितीचा व शासन पद्धतीचा अभ्यास करून प्लेटोने आपली राजकीय विचारप्रणाली बनवली. चौथा जो प्रभाव पडणारा घटक आहे तो म्हणजे सोलन, थेलीस, डेमोक्रिटिस, लायकर्गस, आर्किटॉस, पायथागोरस इत्यादी ग्रीक तत्त्वज्ञानाचा प्लेटोने अभ्यास केला होता. त्यामुळे प्लेटोने मांडलेल्या राजकीय विचारांची बैठक तात्विक स्वरूपाची बनली होती. तत्त्वज्ञानाच्या अभ्यासामुळे प्लेटो आदर्श राज्याच्या कल्पनेकडे झोकलेला दिसतो. पाचवा जो प्रभाव पडणारा घटक आहे तो म्हणजे दुसऱ्या डायोसियस शिक्षणाचा प्रभाव. सिसिलीच्या एकतंत्र राज्याची संपूर्ण दक्षिण इटलीवर सत्ता होती. पहिला डायोनिसियस या राजाची हुकुमशाही व जुलमी वृत्ती होती. त्याने प्लेटोला गुलाम म्हणून स्पार्टाच्या वकिलाला
विकले होते. डायोनिसियसच्या मृत्यूनंतर त्याचा दुसरा मुलगा डायोनिसियस राज्यावर बसवायचा होता, पण राज्यकारभाराबाबतचे त्याचे फारसे ज्ञान कमी होते. तेव्हा त्याला राज्यकारभाराचे एक योग्य शिक्षण देण्यासाठी प्लेटोला बोलवले. आदर्श शासक बनवण्यात प्लेटोला अपयश आले. मात्र आदर्श शासक बनवण्यातील येणाऱ्या अडचणी प्लेटोच्या लक्षात आल्या. त्यामुळे त्याने दी स्टेट्समन आणि दी लॉज या ग्रंथात तात्विकतेपेक्षा वास्तविकतेवर अधिक भर दिला. अशा प्रकारे वेगवेगळ्या घटकांचा प्लेटोच्या विचारावरती प्रभाव पडला दिसून येतो. प्लेटोने जे ग्रंथ लेखन केलेलं आहे त्या ग्रंथ लेखनाची थोडक्यात आपल्याला प्रथमतः माहिती घेणं आवश्यक आहे. अर्थात प्लेटोचे जीवन परिचय असेल, त्याच्यावरती पडलेला प्रभाव असेल किंवा त्याची ग्रंथरचना असेल, यावरती स्वतंत्र मोठा प्रश्न येईलच असं आपल्याला सांगता येणार नाही. शक्यतो जीवन परिचयावरती प्रभाव पडलेल्या घटकांचा वरती प्रश्न विचारला जात नाही. एखाद्या ग्रंथावरती विचारला जाऊ शकेल टीपेसाठी. पण हा भाग पाहत असताना ऑब्जेक्टिव्हला जे प्रश्न विचारले जातात त्याच्यासाठी एखादा विशिष्ट ग्रंथ असेल, एखादं विशिष्ट कार्य असेल, एखादी संस्था असेल, यावरती ऑब्जेक्टिव्हला प्रश्न विचारले जातात. त्यामुळे हा भाग थोडक्यात आपण पाहणं आवश्यक ठरतं. प्लेटोची ग्रंथरचना, प्लेटोचे तात्विक विचार आपणास त्याच्या संवादावरून समजत असल्यामुळे प्लेटोची मुख्य कामगिरी ग्रंथलेखनाची होती असं वाटणे स्वाभाविक आहे. प्लेटोने लिहिण्यापेक्षा विद्यार्थी वर्गाला व्याख्यान देण्यावर अधिक भर दिला होता. प्लेटोने आपले काही संवाद सॉक्रेटिसच्या संभाषणाचे अनुकरण केलेले दिसून येतात. प्लेटोचा प्रत्येक संवाद म्हणजे एक एक ग्रंथ बनला होता. प्लेटोचे लिखाण प्रचंड असून त्याचे सर्व ग्रंथ आज संपूर्णपणे उपलब्ध आहेत. प्लेटोच्या नावावर 43 संवाद मोडतात, पण त्यापैकी 27 त्याचे म्हणून मान्य झाले आहेत. या संवादाविषयी त्याची 13 पत्रे निराळीच आहेत. प्लेटोची विचार मांडण्याची पद्धत संवादात्मक होती, त्यामुळे त्याच्या ग्रंथांना प्लेटोनिक डायलॉग्स असे म्हणतात. स्टेट्समन, अपॉलॉजी, क्रिटो, प्रोटॅगोरस, लायसिस, सोफिस्ट, मेनो, फिडो, रिपब्लिक, लॉज, फिलेबस असे एकूण 27 संवाद ग्रंथ प्लेटोने लिहिले आहेत. त्याच्या या ग्रंथांचे जोएटने या इंग्रजी लेखकाने भाषांतर केले आहे. राजकीय तत्त्वज्ञानाच्या अभ्यासाच्या दृष्टीने प्लेटोचे पुढील ग्रंथ प्रमाणभूत व महत्त्वाचे मानले जातात. पहिला जो ग्रंथ आहे तो म्हणजे द रिपब्लिक. प्लेटोचा रिपब्लिक हा ग्रंथ अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जातो. अध्यात्म, धर्म, नीती, मानसशास्त्र अशा दृष्टिकोनातून मानवी जीवनासंबंधीचे तत्त्वज्ञान या ग्रंथात सापडते. कला, शिक्षण, तत्त्वज्ञान, अर्थशास्त्र अशा सर्व दृष्टीने हा ग्रंथ परिपूर्ण आहे. मानवी जीवनाच्या प्रत्येक पैलूवर प्रकाश टाकण्याचे कार्य रिपब्लिक ग्रंथाने केले आहे. तत्कालीन राज्यपद्धतीमधील दोष दाखवून ते कसे घालवता येतील आणि आदर्श राज्य कसे निर्माण करता येतील याबाबत प्लेटोने या ग्रंथात तात्विक भूमिकेतून चर्चा केलेली आहे. विविध विचारवंतांनी रिपब्लिक या ग्रंथाचे महत्त्व पुढील शब्दात व्यक्त केले आहे. रुसो यांच्या मते रिपब्लिक हा केवळ राजकीय ग्रंथ नाही तर शिक्षणशास्त्रावरील एक सर्वोत्कृष्ट ग्रंथ आहे असं म्हटलेलं आहे. नेटेलशिप यांच्या मते मानवी जीवनाचे तत्त्वज्ञान नाट्यरूपाने प्रकट करणारा ग्रंथ म्हणजे रिपब्लिक ग्रंथ. अर्नेस्ट बार्कर यांच्या मते राज्य किंवा न्याय या दुहेरी अर्थाने प्लेटोचा दी रिपब्लिक हा ग्रंथ मानवी जीवनविषयक असणाऱ्या विविध विचारांचे पूर्ण प्रतिनिधित्व करतो.
विली ड्युरंट याने दी रिपब्लिक हा ग्रंथ परिपूर्ण स्वरूपाचा आहे असं म्हटले आहे. प्लेटोचा रिपब्लिक ग्रंथ हा 10 विविध पुस्तकांच्या द्वारे राजकीय विचार म्हणून स्पष्ट केलेला आहे. पहिलं पुस्तक आहे ते म्हणजे न्याय, नैतिकता, राज्यसत्ता आणि प्रजेचे कल्याण इत्यादी विषयीचे माहिती त्यामध्ये असलेली दिसून येते. दुसरं पुस्तक आहे ते म्हणजे समाज रचना, न्याय व्यवस्था, नगर रक्षक सेना व आरमारी सैन्य या संबंधीचं दुसरं पुस्तक आहे. तिसरं पुस्तक आहे ते समाजातील तीन वर्ग, श्रम विभागणीचे तत्व, न्याय व्यवस्था इत्यादी संबंधीचं आहे. चौथं पुस्तक आहे ते म्हणजे शिक्षण, अभ्यासक्रम, शिक्षण पद्धती इत्यादी संबंधीचं आहे. पाचवं पुस्तक आहे राज्यकर्ते, संरक्षक वर्ग, त्यांची कार्ये, साम्यवाद, स्त्रियांचा साम्यवाद व संपत्तीचा साम्यवाद इत्यादी संबंधीचे पुस्तक आहे. सहावं पुस्तक आहे आदर्श राज्य, तत्वज्ञ राज्यकर्ते, नगर राज्याची लोकसंख्या, रचना आणि नगर राज्यातील दोषांचे निर्मूलन. सातवं पुस्तक आहे राज्यघटना, कायदा, न्याय, संगीत, गणित, युद्धकला, भूमिती, खगोलशास्त्र इत्यादी विषयीची चर्चा त्यामध्ये करण्यात आली. आठवं पुस्तक आहे ते म्हणजे घटनांचे प्रकार, महाजन पद्धती, अल्पजन सत्ताक पद्धती, बहुसत्ताक राज्य पद्धती. नववं पुस्तक आहे मानवी वासना, स्वभाव यांचे विश्लेषण. आणि 10वं पुस्तक आहे काव्य, नाट्य, चित्रकला इत्यादी विषयाचे विवेचन करण्यात आले. मानवी वर्तन हे सदाचारी, दुराचारी, मनुष्याचे न्यायी वर्तन व कर्माचे फल इत्यादी चर्चा केलेली आहे. प्लेटोच्या दी रिपब्लिक या ग्रंथात आदर्श राज्यात न्याय, नीतिमत्ता यांचा आशय काय आहे यासंबंधीचे विचार प्लेटोने या ग्रंथात केलेले आहेत. प्लेटोची न्यायविषयक कल्पना पूर्णपणे नैतिकतेवर आधारलेली आहे. प्लेटोने दी पॉलिटिक्स या ग्रंथात राजकीय विचार व्यक्त केलेले आहेत. या संवादाला स्टेट्समन असे नाव जोएट या इंग्रजी भाषा विचारवंताने दिले आहे. स्टेट्समनमध्ये प्लेटोने राजकारण व नीती यांच्या परस्पर संबंधाचे विश्लेषण केलेले आहे. त्यांनी वर्गीकरणाची डिकॉटॉमी पद्धती स्वीकारून चर्चात्मक पद्धतीने या ग्रंथाचे लिखाण केले आहे. डिकॉटॉमी म्हणजे कोणत्याही विषयाचा अभ्यास करताना त्याचे दोन दृष्टिकोनातून विचार करणे होय. उदाहरणार्थ राज्यशासनाचा अभ्यास भौतिक व व्यावहारिक अशा दोन दृष्टिकोनातून करणे हो. स्टेट्समन या संवादाचा विषय राज्यसत्ता कोणाकडे असावी हा आहे. कायद्याचे पालन करणारा राजा जर असेल तर राज्यसत्ता ही सर्वात चांगली राजकीय व्यवस्था हो. पॉलिटिक्समध्ये प्लेटोने राजकारणी पुरुषाचा विचार मांडलेला आहे. सत्ताधारी राजा बुद्धिमान, तत्वज्ञ असावा, परंतु प्रत्यक्ष राज्यकारभार करताना त्याने कायदा, नीती यापेक्षा वास्तविकतेवर अधिक भर द्यावा आणि घटना, कायदा यांना गौण स्थान द्यावे असे प्लेटोने या ग्रंथात म्हटलेले आहे. दी लॉज हा ग्रंथ प्लेटोने दी लॉज हा ग्रंथ आपल्या उतारवयात लिहिला. या ग्रंथाचे प्रकाशन त्याच्या मृत्यूनंतर झाले. रिपब्लिक हा प्लेटोचा ग्रंथ पूर्णपणे आदर्शवादावर व कल्पनेवर आधारलेला होता, परंतु त्याचा लॉज हा ग्रंथ पूर्णपणे वास्तववादावर आधारलेला दिसतो. आदर्श राज्य प्रत्यक्षात निर्माण होणं कठीण आहे हे त्याला समजल्यामुळे प्लेटोने व्यवहारवादावर अधिक भर दिला. राजकारण व राज्यकर्ते यासंबंधीचे विश्लेषण लॉज या ग्रंथामध्ये केलेले आहे. नगरराज्याच्या जीवनाच्या सर्व अंगांचे नियमन कोणत्या पद्धतीने करावे हा या ग्रंथाचा मुख्य विषय आहे. आणि जी स्वीकारता येतील, पाळता येतील अशी राज्यघटना बनविणे
हे त्याचे उद्दिष्ट आहे. अशा प्रकारे प्लेटोने रिपब्लिक, दी पॉलिटिक्स आणि दी लॉज हे ग्रंथ लिहिले आणि त्याची आपण थोडक्यात माहिती घेतली आहे. आत्ता जो आपण पहिल्या तासाला पेपर नंबर 11मधील जो अभ्यासक्रम पाहिला किंवा भाग पाहिला, तो एक माहिती म्हणून एखादा विचारवंत आपण अभ्यासत असताना त्याचं जीवनाविषयीची माहिती, त्याच्यावरती पडलेले प्रभाव कोणत्या व्यक्तीचे घटकांचे आहेत, त्याचप्रमाणे त्याने कोणकोणते ग्रंथ लिहिले आहेत, त्याने कोणकोणत्या संस्था स्थापन केल्या आहेत, याची माहिती असावी या दृष्टिकोनातून हा भाग घ्यायचा आहे. हा भाग मोठ्या प्रश्नासाठी उपयुक्त आहे असं नाही, तर छोट्या प्रश्नांसाठी किंवा ऑब्जेक्टिव्हच्या प्रश्नांसाठी उपयुक्त आहे. म्हणून थोडक्यात त्याचा सारांशचा भाग या तासाला आपण पूर्ण केला आहे. यानंतर प्रत्यक्षात प्लेटोचे वेगवेगळे विचार जे आहेत त्याचा अभ्यास पुढील तासापासून आपण करणार आहोत. या ठिकाणी आपण थांबतोय. थँक्यू.